नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या योगेश यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही जात आहोत किल्ल्याला भेट द्यायला जात आहोत। तुमच्या मागे जो किल्ला आहे तो वैतागवाडीचा किल्ला आहे मित्रांनो, तर त्याला आम्ही भेट द्यायला जात आहोत। तर तुम्हाला पण भरपूर काही तिथं बघण्यासाठी मिळेल, तर तुम्ही आपल्या चॅनलवर असेच बनेल राहा। तर चला मग आपण आता किल्ल्याला भेट द्यायला जात आहोत। तर मित्रांनो बघा, तुम्ही आता आपण आलेलो आहोत वैतागवाडी किल्ल्यावर आणि हे डोंगर रांग आहे, देखा तुम्ही बघू शकता। फार ऊन असल्यामुळे आम्हाला चष्मा घालावा लागला, उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे चष्मा घाललेला आहे आम्ही आज। मित्रांनो बघा, मित्रांनो आता आम्ही इथं खालून आलेलो आहे। इथं आम्हाला 7 रस्ते लागले होते। 7 रस्त्यांचा हा किल्ल्याला जोडलेला हा वैतागवाडी किल्ला। इथून खाली वैतागवाडी गाव आहे आणि तिच्यावरती आल्यावर आपण इथं डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावू शकतो। हे बघा, हा रस्ता पुढं हारदा म्हणून गावाला जातो आणि बघू शकता तुम्ही आता की इथून आपल्याला पायी जावं लागेल। इथं आपण मोटरसायकलची व्यवस्था आपण करू शकतो आणि इथून आपल्याला पायी जायचं आहे वरती। हे जो किल्ला आहे याच्यावर आपल्याला आता पायी जाऊन सर्व किल्ला बघायचा आहे। तर चालूया मग आता। पुढे पुढं हे बघा मित्रांनो, इथं आपल्याला गाडी लावायची व्यवस्था असते आणि इथून आपल्याला पायी जावं लागेल। भरपूर वरती जायचं आहे मित्रांनो। ही बघा, ही डोंगर रांगा, ही अजिंठा डोंगर रांगा आहे मित्रांनो। ही जी डोंगर रांगा आहे ही अजिंठा डोंगर रांगा आहे। इथून तुम्हाला जर अजिंठा लेणी जायचं असलं तर इथून तुम्हाला ही जी डोंगर आहे याच्या पलीकडे अजिंठा गाव लागतं। तिथून तुम्हाला अजिंठा लेणी जी आहे ती तुम्ही तिथं बघू शकता। तर आम्ही एक वेळेस अजिंठा लेणीचा पण व्हिडिओ बनवू, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा। तर चला मग आता आपण जाऊ या डोंगरावर। पावसाळ्यामध्ये इतकं इथे मजा येते मित्रांनो। पावसाळ्यामध्ये इतकं इथं हिरवगार असतं एकदम, आणि या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये बघायची कुछ मजा कुछ अलग येते। तर चला मित्रांनो, तुम्ही आता पावसाळ्यामध्ये नाही बघू आपण, उन्हाळ्यामध्ये कसा असतो किल्ला आपला ते आपण बघूया। हा किल्ला आहे मित्रांनो, वैतागवाडी किल्ला। बघू शकता तुम्ही, ही अजिंठा डोंगर रांगा आहे। इथं 12 महिने हिरवगार असतं आणि हे बघा, आपण आता जात आहोत। दुर्मिळ असा किल्ला आहे वैतागवाडी किल्ला म्हणून, तिथं आपण आज भेट द्यायला आलो आहोत। तर ऊन फार असल्यामुळे आम्ही पाणी पण सोबत आणलेलं नाही आहे, तरी पण आम्ही जात आहोत व्हिडिओ बनायला, कारण आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्या हिशोबाने आपण आलेलो आहोत। गाडी लावलेलो होतो आणि आपण पायदळ रस्त्याने आलेलो आहे मित्रांनो। हे बघा, हा रस्ता आहे। इथून आपल्याला जे किल्ल्याचा आहे ना तो प्रवेशद्वार लागतो। तुम्हाला आम्ही धावत आहोत, तुम्ही वैतागवाडी रस्त्याने कसं यायचं काय यायचं ते आम्ही तुम्हाला दावायचा प्रयत्न करू। आमच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। हे बघा, आपले भाऊ चढत आहे वरती। हा डोळ्याचं हे जे किल्ल्यांचं प्रवेशद्वार आहे रे, हे बघू शकता तुम्ही। बघा, या रस्त्याने तुम्हाला यावं लागेल। फार प्राचीन किल्ला आहे मित्रांनो। असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दिवस इथं निवास केलेलं होतं, अशी नोंद आहे। तर मित्रांनो हे बघा, आता आम्ही नेटकस प्रवेशद्वारच्या आत आलेलो आहेत आणि इथं आपल्याला किती मस्त बसण्याची व्यवस्था आहे बघा। इथं एकदम थंडगार वातावरण आहे बघा। दुरून धावतो तुम्हाला मी, बोला ना।
इथं आपण आलेलो आहे. फर्स्ट टाइमच आपल्याला इथनं बसायची एकदम व्यवस्था केलेली आहे इथं. एकदम जे आधुनिकपणे ते काम जे झालेलं होतं ते एकदम आतापर्यंत एकदम उत्कृष्ट तसं आहे. आपण इथं येऊ शकतो, बसू शकतो आणि थोडा वेळ विश्राम पण करू शकतो. आपण इथं मस्त व्यवस्था आहे इथं बसायची, बघू शकतो तुम्ही. इथून आपल्याला पुढे जायचं आहे आता आपल्या जे किल्ल्यावर. आपण इथं आपल्याला थोडंसं उन्हामुळे आपण थकलेलो होतो, त्याच्यामुळे आपण आता थोडं बसलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण आता इथून आपल्या किल्ल्याच्या दिशेने जाऊया. बघू शकता तुम्ही, हे बघा, हे बुरुज बघा, जसेचे तसे अजून हे झालेले आहेत. आणि हे बघा, इथून किल्ला जो आहे तो तसा अजून कार्यरत आहे मित्रांनो. आता इथून आपण वरती जाऊया. इथून वरती जायला रस्ता आहे. इथून आपण आलो आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो, इथं आपण वरती आलो. आता इथून भुयार आहे खाली जायला. हे बघा, आपलं भाऊ जात आहे. आणि आहे का खाली? चला आपण बस जाऊया खाली आता भुयारामध्ये. हे बघा, भुयार रस्ता आहे हा. इथून बघा मित्रांनो, इथून दुश्मनावर नजर ठेवायची म्हणे. बघा, हा भुयार आहे. फार प्राचीन भुयार असल्यामुळे आज पण तो जागृत आहे. मेचा महिना आहे आणि चालू आपण आता किल्ल्यावर. इथं बघा, अजून पण पाणी बघा. जाऊ त्यांना पाणी. हे बघा, पाणी अजून पण आहे. याचा अर्थ इथं पाणी भरपूर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आपण किल्ल्यावर आहे आता. मागली का? तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत वैतागवाडी किल्ला बघायला. आणि फार छान किल्ला अजून आहे इथं. तुम्ही होता इथं बघायला. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये वसलेला हा वैतागवाडी किल्ला. अजिंठा डोंगर रांगामध्ये सोयगाव जो तालुका आहे तिथून फक्त 5 मीटर अंतरावर हा किल्ला दुरून दिसतो. तर तो तुम्हाला जर यायचा असेल तर तुम्ही या किल्ला बघायला येऊ शकता मित्रांनो. आणि एक पर्यटन स्थळाचा लाभ घेऊ शकता. आलो आता डायरेक्ट पायथ्याशी जे किल्ला आहे डायरेक्ट वरती आलेलो आपण. हे बघा, वरती असं मोठमोठे दगडांनी हे केलेले सभागृह आहेत आणि सर्व तोडकमोडके अवस्थेमध्ये आपल्याला आढळतात. आणि आपण जिथून व्हिडिओ चालू केला होता तिथलं जे वरचं जे कोपरा आहे तो तिथं आहे. आपण तिथं जाऊया आता. तिथून पुरं आजूबाजूचा पुरा परिसर पूर्ण दिसतो. आणि हे जे तुम्ही बघताय ते पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. वरती पुरं प्लेन जागा आहे. म्हणजे सांगायचं मतलब हे बघा, इथे तलाव आहे मित्रांनो. तलाव बघूया आपण आता. त्याच्यामध्ये पाणी पण अवेलेबल आहे. अजून घोडे पाणी प्यायचा आहे तो. घोडे पाणी प्यायचा. इथं ढोरं वगैरे. ढोरं नाही, घोडे. इथं घोडे वगैरे आपले राजांचे जे घोडे वगैरे. मला इथं एक तलाव मार्फत बनवलेला होता त्यांनी. आणि ज्या टायमाला इथं सैन्य यायचं तर इथं घोडे वगैरे पाणी प्यायला यायचे. आता पण इथं पाणी एकदम जिवंत अवस्थेमध्ये आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला पाणी कुठे मिळणार नाही. हे बघा, इतकं वरती पाणी इथं असलं म्हणजे किती
महत्त्वाची बाब आहे. चला आपण आता इथे येऊया. इथून पूर्ण परिसर दिसतो. हे बघा, आपण जे आलो होतो पाणी बघा किती इथं. तिकडे दूर अजून. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण आलेलो आहे इथं किल्ल्याला भेट द्यायला, वैतागवाडी किल्ल्याला. जिथून आपण व्हिडिओ चालू केला होता तिथून तिथलं हे आहे. सर्वात वरची टेकडी जी आहे ती ही आहे. आपण तिथं चाललो आता. आजूबाजूला पूर्ण ओपन प्लेस आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. पूर्ण खोल दरी आहे तिथं. तरी पण आपण आलेलो आहे व्हिडिओ काढायला, आपल्या मित्रांना जावायला. इथे आजूबाजूला पण बघून घ्या. इकडे शेत आहे आणि बघा इकडे धरण पण आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा जिथून आपण व्हिडिओवरनं स्टार्ट केला होता ते इथंच आहे. बघू शकता तुम्ही किती उंच आलेलो आपण मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आज फक्त मित्रांनो एक व्हिडिओ दाव्याच्या उद्देशाने आलेलो आपण. वैतागवाडी किल्ला कसा आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना त्याची जानकारी भेटली पाहिजे या हिशोबाने आपण इथं आलेलो आहोत मित्रांनो. तर बघूया तुम्ही, बघा आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो हे आहे वैतागवाडी किल्ला. इथं आपण आलेलो आहोत आणि माझं जे बोट आहे ते तुम्ही बघू शकता. हे जे समोर जे गाव आहे ते गाव दावा, जे गाव आहे मित्रांनो ते आहे वैतागवाडी गाव. तर वैतागवाडी गाव आहे आणि त्याच्या पुढे जे गाव आहे 5 किलोमीटर अंतरावर, ते तुम्हाला एकदम दुरून दिसत असेल, ते सोयगाव तालुका आहे मित्रांनो. आणि हे बघा आता इथं मी बसलो आणि ही जी आहे हे अजिंठा डोंगर रांगा आहे. तर तुम्हाला जर अजिंठा लेणी जर बघायचा असेल तरी पण तुम्ही वाडी किल्ला बघल्यानंतर अजिंठा जे लेणी आहे ते बघू शकता. तर मित्रांनो आम्ही आज लय मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला चुकून काही चुका आढळल्या असेल तर तरी पण आम्हाला तुम्ही एक कमेंटच्या बॉक्समध्ये सांगून आम्हाला कळवा. निश्चितच आम्ही ते पुढच्या वेळेस आमची जे चुका आहे ते सुधरवू आणि तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते असेच तुमच्यासमोर घेऊन येऊ. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योगेश भोयर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपले हे एक मराठी चॅनल आहे मित्रांनो आणि आपल्या चॅनलचा उद्दिष्ट एकच आहे की जे 4-5 प्रकारचे आपल्याकडे व्हिडिओ आपण बनवतो आपण. तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन प्रवासामध्ये. आणि तोपर्यंत नमस्कार, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.